नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार. राष्ट्रशक्ती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण तुळजापूर धाराशिव या रोडवरती असणारे हॉटेल भाग्यश्री या ठिकाणी आलेलो आहोत. सोशल मीडियावरती असेल किंवा इंस्टाग्राम किंवा युट्यूब या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती सर्वात धुळा केलेले हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश भाऊ बडके आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नमस्कार. आपल्या हॉटेलमध्ये एवढी अशी तुफान गर्दी आहे तरी पण आपल्याला लोकांचा प्रतिसाद आहे. काय आपलं म्हणजे आपलं म्हणणं काय आहे? क्वालिटी क्वांटिटी देतामुळे हाय, जेवण चांगलं असल्यामुळे सगळ्यांची परिस्थिती बी आहे, सगळ्यांची साथ घे. आज महाराष्ट्र महागाई त्यासाठीच आहे. आपलं म्हणजे हॉटेल व्यवसाय कधीपासून करताय आपण? तसं 10-12 वर्ष झालं व्हेजचं चालू. आपण नॉनव्हेज आपल्याला आता 9 महिने झाले. 9 महिने झाले चालू केले. हा. त्याच्या अगोदर ती काय करत होता तुम्ही? तर आपलं व्हेजचं हॉटेल होतं. बस. साधारणतः तुम्हाला म्हणजे कशी संकल्पना सुचली की आपण आता व्हेज बंद करून नॉनव्हेज चालू करायचं? घरच्यांनी सुचलेली गवारा पेशंट चालू करायचे. आता मी बघितलं मोबाईल जरी उघडला हातामधून घेतला तर इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल, कोणतेही सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म बघितलं तर त्याच्यावरती तुम्ही दिसताय. ह्याच्या मागचं म्हणजे श्रेय कुणाला द्याल तुम्ही? मागचं सिरिय पब्लिकला देणार ना आपण. त्यांची पसंती असल्यामुळे आपण सगळीकडे झळकतो. सगळ्यांची साथ असल्यामुळे झळकतो आपण सगळीकडे. तुमच्या टोटल या टीम मध्ये किती लोक काम करतील? 31 लोक. 31 लोकांना आता सध्या तुम्ही सांभाळताय. काय वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय. आता काय वाटतंय, सगळ्याचे रोजगार बी चालू, आपलं पोट चालू आहे, त्यांचंही पोट चालत आहे. सगळ्याचे घर चालतात आपले. तुम्ही जे नॉनव्हेज बनवताय स्पेशल मटन, म्हणजे ह्याच्या मागचा एखादा म्हणजे आम्हाला किस्सा तुम्ही सांगाल का? म्हणजे कशा पद्धतीत तुम्ही चालू केलं किंवा ह्याला आलेल्या अडचणी किंवा आव्हान? भरपूर आलेले, त्याला आव्हान देतच चालायला लागतंय. धंदा करायचा म्हणलं सगळे येतंय. काय बदनाम बी करतात, काय चांगले बी असतात, सगळे चालतच असतात. 10 जूनला रात्री तुमच्या हॉटेलवरती काय तोडफोड झाली होती, त्याच्याबद्दल काय म्हणजे माहिती मिळेल का? झालेली होती, आता केलेली होती. त्यांना काय असतात, एखादं पुढील करणार आहे, थोड्या करणारे माणसं बी तितके आहेत, चांगले बी तितके. त्या बी टायमाला आपल्याला भरपूर सपोर्ट भेटला होता. अख्खा महाराष्ट्र आपल्या वाहून राहिला त्या टायमाला. हॉटेलवाले असतात, दुसरे असतात, भरपूर जणांसाठी दिले. काल परवा एक सोशल मीडियावर भाग्यश्रीवर आयकर विभागाची धाड पडली अशा सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत होत्या. याबद्दल काय सांगाल? काय पार्श्वभूमी होती नेमकी? जे केले आपल्याला माहितीच ना. आपल्याला धाड पडायला का 2 नंबर करून कमवायला लागला तर आपल्यापेक्षा लय मोठी इस्टेट आहे. आपण 1-250 रुपयात थाळी भेटतात, त्या 2 रुपये. आपण आणतो बकरी शेतकऱ्याकडून, ज्वारी शेतकऱ्याकडून, कांदा शेतकऱ्याकडून, किराणा बाकीचे खर्च आहे. आपल्याला काय अशी भेटायला लागले ₹1 कोटी धंदा का 2 नंबर आपल्याशी धाड पडायला. म्हणजे ही बातमी होती ती अफवा होती थोडक्यात. आता लोक गर्दी बघून काहीतरी बदनामी कुठेतरी काहीतरी करून माग कसं एखादा युवक वरी चाललेला आहे सध्याला, त्याला कसं काय पाय उडून माग घ्यायचं, कशी भीती काहीतरी निर्माण करायची, पण चालू आहे.